दरवर्षीप्रमाणे आमच्याही घरी ह्या वर्षी गौरींचं आगमन झालेलं आहे. त्याच प्रकारे आम्ही गौरींच्या वेलकमसाठी सगळी तयारी केली होती. त्याच्यानंतर सगळ्या बायका येतात, त्या हळदी-कुंकू लावतात गौरींना, मग आरती करतात, ओवाळतात. त्याच प्रकारे मी थोडेसे पाय काढत होते गौरींसाठी येण्यासाठी. मला येत नाही, बट मी असंच ट्राय केलं, एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तेच ट्राय करत होते. त्याच्यानंतर मग पूर्ण घरामध्ये, पूर्ण स्टेअरकेसवर मी सगळीकडे असे पाय काढून घेतले, एक हळदीचा, एक कुंकाचा. मग त्याच्यानंतर मी परत खाली आले, कारण मला गौरींना वरती घेऊन यायचं होतं. तर अशा प्रकारे मी गौरींना वरती घेऊन आले. थोडेसे फुलं टाकत होते सगळे. मग फुलं टाकल्याच्या नंतर मी असं वरती घेऊन आले. आणि आमच्या तिकडे म्हणतात की गौरी कशाच्या पावलांनी आली, असं तसं सगळे म्हणतात. मग त्याच्यानंतर आम्ही गौरींना वरती घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण साडी ड्रेपिंग आणि ते सगळं केलं, कारण आम्हाला येत नाही, हे आमचं पहिलंच वर्ष आहे. आणि पहिलं वर्ष आहे म्हणजे मागच्या वर्षी पण होत्या, बट त्यांना आम्ही खाली बसवलं होतं, म्हणजे उभ्या केल्या नव्हत्या. ह्या वर्षी आम्हाला उभ्या करायचं होतं. मग आम्ही गौरींचं वेलकम केलं. त्याच्यानंतर मग गौरींचं वेलकम केल्याच्या नंतर त्या आल्याच्या नंतर त्यांना थोडासा चहा पाणी सगळं द्यायला लागतं. मग त्याच्यानंतर चहा पाणी दिला. त्याच्यानंतर आम्ही साडी ड्रेपिंग करायला बसलो. आणि अशाच प्रकारे आमची साडी ड्रेपिंग सगळं झालेलं आहे आणि आम्ही गौरींना बसवलेलं आहे. सो तुम्हाला कशा वाटल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच माझा ब्लॉग बघत